तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या पीजीपासून सुरुवात करणार आहे. तर हा आहे माझा पीजी, जिथं मी हैदराबादला आता राहत आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे ऑफिसला. तर ऑफिसला जाताना हे आमचं आहे स्टेशन दुर्गम चेरू. इथून आम्ही एक मेट्रो घेतो. ते मेट्रो आमच्या डिरेक्टली ऑफिसपर्यंत पोहोचते. तर ही बघा आहे मेट्रो, जी की फक्त 15 रुपयामध्ये ऑफिसपर्यंत नेते. एकदम छान आहे, ए सीवाली आहे मेट्रो. हैदराबादमध्ये जास्त करून मेट्रोच आहे, म्हणून ह्याला हैदराबाद मेट्रो सिटी पण म्हटलं जातं आणि हैदराबाद हायटेक सिटी पण म्हटलं जातं. तर त्याच्यानंतर आपण इथं असं एंट्री करतो आतमध्ये आणि ही 10च मिनटामध्ये आपल्या ऑफिसच्या एरियामध्ये जाते. तिथून मी एक ॲटो घेतो, कारण आज ऊन खूप होतं, त्यामुळे म्हटलं चला आज ॲटोने प्रवास करूया. म्हणून मी तिथून एक ॲटो घेतली. त्यांनी फक्त 10 रुपये घेतले माझ्याकडून. त्याच्यानंतर हा बघा आमच्या ऑफिसच्या आउटसाईडचा एरिया किती छान आहे. खूप छान असं वातावरण आहे आमच्या ऑफिसचं, जसं नाव आहे माइंडस्पेस सोशल. इथं आमचं आहे ऑफिस 11th फ्लोअरला. तर त्याच्यानंतर आम्ही ॲटोने चाललेलो आहे. खूप ऊन होतं, तुम्ही बघू शकता आउटसाईडला. त्याच्यानंतर डिरेक्टली आपण ऑफिसच्या मेन एंट्री गेटपासून एंट्री करतो आणि इथं आपलं आयडेंटिटी कार्ड वगैरे दाखवतो आणि तिथून हे आपला ॲक्सेस कार्ड, जिथं आपण लिफ्टसाठी जातो. तर इथून बघा आमचं डायरेक्ट आहे लिफ्ट. तर मी आत्ता इथून शिरतो आतमध्ये आणि आमच्या ऑफिसच्या एरियामध्ये जातो. तर हे बघा तुम्ही बघू शकता, हे आमच्या ऑफिसच्या एरियातली लिफ्ट. तर अशा पद्धतीने आम्ही डेली ॲक्सेस घेऊन आतमध्ये जातो. ज्यांना ॲक्सेस आहे तेच ह्या बिल्डिंगमध्ये जाऊ शकतात. तर त्याच्यानंतर इथं आहे आपल्या साईडला, लेफ्ट साईडला आपला बिल्डिंगचा एरिया, म्हणजेच आपल्या लिफ्टचा एरिया. तर इथून आम्ही आता मग लिफ्टमध्ये जातो. तर फायनली आम्ही लिफ्टमध्ये गेलेलो आहे आणि डिरेक्टली आपल्या 11व्या फ्लोअरला आहे आपलं ऑफिस आणि डिरेक्टली आपण आता ऑफिसमध्ये एंट्री करणार आहे. आमच्या ऑफिसमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे फर्स्ट ऑफ ऑल, तरीसुद्धा मी कसं तरी ॲडजस्ट करून आउटसाईडचा सगळं एरिया घेतलेला आहे. हे आहे माझं ऑफिस आणि इथून आम्ही आता आतमध्ये शिरतो आणि मी ऑफिसचा आतमधून तुम्हाला एरिया दाखवू शकत नाही आहे, बिकॉज आतमध्ये एंट्री नाही. असं आम्ही फक्त एवढं ॲक्सेस करतो, ज्यावेळेस ग्रीन लाईट लागते, ज्यावेळेस आमची प्रेझेंटी तयार होते. तर आत्ता वाजले होते 11:30. म्हटलं चला जरा थोडीशी कॉफी घेऊ लॉग इन करायच्या आधी, म्हणजे कामाला बसण्याआधी. सो पहिल्यांदा इथून आम्ही कॉफी घेतली. मागे आउटसाईडला तुम्ही बघू शकता, माझ्या मागे जिथं किती कॉफी मशीन आहे त्याच्यातून आम्ही कॉफी घेतो. रेडीमेड कॉफी असते आणि हे ऑफिसमध्ये फ्री असते, ह्याला काही चार्जेस नाही. मागे पण तुम्ही बघू शकता फ्रीज आहे, त्याला पण आपण एकदम लेस चार्जेसमध्ये ते पण आपण घेऊ शकतो, बिकॉज आम्ही एम्प्लॉई आहे आमच्या कंपनीचे म्हणून. तर आम्ही 11:30 वाजता मस्तपैकी आमच्या ऑफिसच्या गप्पा मारत होतो की कशा टेक्नॉलॉजीवर आपण फोकस करू शकतो अशा पद्धतीने. आणि आत्तापर्यंत मी तुम्हाला जे दाखवलं ते पूर्ण ऑफिसचा एरिया होता आणि ऑफिसच्या आतलं मी तुम्हाला नाही दाखवू शकत, बिकॉज आम्हाला रिस्ट्रिक्शन आहे, मोबाईल आम्ही आतमध्ये नाही नेऊ शकत. त्यामुळे मी तुम्हाला डिरेक्टली दुपारचं दाखवतो. तर हे आमचं ऑफिसमधलं फ्री जेवण, आम्हाला फ्री जेवण असतं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही जातो ऑफिसच्या खाली, ते पण पूर्णपणे राईड मारायला. तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं किती मोठं असं ऑफिस आहे. पूर्णपणे 13-14 मजलीचं ऑफिस आहे हे आणि खूप छान असा एरिया आहे हैदराबादमधला, हायटेक सिटी असल्यामुळे. खूप क्लीन, तुम्ही बघू शकता खूप क्लीन वगैरे पण आहे, पूर्ण असं ग्रीनरी आहे, झाडं वगैरे, आणि खूप छान असा आहे एरिया. तर त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी इथं ऑफिसला पूर्ण असं एक राऊंड मारून आम्ही जेवण केल्यानंतर दुपारचं चालायला जातो आणि खूप मला आवडतं हा एरिया, कारण खूप छान असं वाटतं, हवा वगैरे ती आणि ग्रीनरी पण असल्यामुळे अजून एक छान वाटतं. आणि फोटोसाठी तर वन ऑफ द बेस्ट लोकेशन आहे मी आत्तापर्यंत बघितलं, बिकॉज मी चेन्नईला पण गेलो होतो. ते हैदराबाद इज अ बेस्ट प्लेस विच आय हॅव सीन. तर गप्पा मारत मारत कधी हा राऊंड संपला कळलं पण नाही आहे. म्हटलं चला आता आपलं काम आहे, आपली मीटिंग होती 2:30 वाजता. सो म्हटलं चला आता आपण 2:30 वाजता मीटिंग करायला जावं, पण सगळे कलीग्स म्हणजे थोडंसं बसून घ्यावं. मग आम्ही थोडंसं 15 मिनटं राहिले होतं, मग इथं झाडाखाली बसलो. तर हे तुम्ही बघू शकता, असं झाडाखाली लोकांना बसायला आहे, जेणेकरून ज्यांचं कलीग्स जेवण झाले ते सगळे इथं गप्पा मारायला येतात. सो फायनली मी इथं ऑफिसमध्ये चाललेलो आहे, बिकॉज माझी मीटिंग होती 2:30 वाजता, जसं मी तुम्हाला बोललो. मग म्हटलं ते मीटिंग करावी आणि मी परत 4 वाजता पण खाली येतो, जसं मी तुम्हाला बोललो राईट. मी आतमधल्या गोष्टी नाही दाखवू शकत, कारण कॅमेरा रिस्ट्रिक्शनमध्ये आहे. सो फायनली मी चाललेलो आहे आतमध्ये आणि मी ऑफिसच्या एरियामधून आलेलो आहे बाहेर आत्ता. तर तुम्ही हे जे बघता आहे हे आहे कॅफेटेरिया, जिथं की आम्ही चहासाठी येतो, इव्हिनिंगच्या चहा स्नॅक्ससाठीचं. आणि हा आहे इव्हिनिंग व्ह्यू, तुम्ही बघू शकता इव्हिनिंगला खूप छान असं व्ह्यू येतो, एकदम भारी वाटतं इथं. आणि नंतर डिरेक्टली मी तुम्हाला संध्याकाळचं दाखवतो. 7:30 नंतर मी चाललेलो आहे घरी आणि जातानाही फक्त लोकांसाठी चालण्यासाठीचा हा पूर्ण असा ब्रिज आहे आणि सगळी लोकं बाकीची आहेत जे का 4 व्हीलर वगैरे बघा ते खालून चालले आहेत, हे फक्त लोकांना चालण्यासाठी त्यांनी केलेलं आहे. खूप छान असं एरिया आहे. आणि फायनली मी मेट्रो स्टेशनपाशी पोहोचलो आहे, कारण आपल्याला आता घरी जायचं आहे आणि घरी जाऊन आपल्याला
आपलं राहिलेली मीटिंग पण करायची आहे. सो घरी गेल्यानंतर पण मी तुम्हाला कसं आहे माझं लाईफ पी जीचं कसं राहतो मी तिथं आणि कसा दिवस स्पेंड करतो हे सगळं तुम्हाला दाखवतो. आणि तुम्ही बघू शकता ऑफिसचा एरिया जो आहे तो एकदम छान आहे. सगळीकडे लाईटिंग्स वगैरे एकदम छान वगैरे केलं आहे. इथं मी किती दिवस आहे तुम्हाला सगळं दाखवेल आणि जेवढं मी तुम्हाला हैदराबाद एक्सप्लोर करता येईल तेवढं मी तुम्हाला हैदराबाद एक्सप्लोर करून दाखवेल. आपण नवीन नवीन ठिकाणी जाऊ आणि तुम्हाला माझ्या ऑफिसबद्दल किंवा मी कसं काय काम करतो, मी कसं इथं इंटरव्ह्यू देऊन सिलेक्ट झालो, ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करा. मी त्याचं तुम्हाला उत्तर देईल आणि नेक्स्ट ब्लॉग आपला त्याच्यावरसुद्धा असू शकतो. जसं की माझ्या ब्लॉगसोबत तुम्हाला मी काही हेल्प पण करणार आहे. जसं की तुम्ही पण ह्या क्षेत्रामध्ये येऊ शकता. खूप छान असं आहे आणि खूप साऱ्या कंपनी आहेत बघा. ह्या सगळ्या IT कंपनी आहेत कमीत कमी. सो आपल्याला खूप भारी वाटतं अशा कंपनीमध्ये हायटेक कंपनीसाठी काम करण्यासाठीचं. आणि बोलता बोलता कधी हा आपला ब्लॉग संपला समजलंच नाही. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही थोडं सजेस्ट करा की तुम्हाला कोणते ब्लॉग बघायला आवडतील, ऑफिसचे की तुम्हाला हैदराबादचे एरिया बघायचं आहे की नवीन नवीन प्लेसेस बघायचे आहेत. सो नक्कीच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला काय कमेंट्स असेल तर नक्की आम्हाला सांगा. लवकरच आपण त्याच्यावर ब्लॉग बनवू आणि जेवढी पण तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत देईल. सो प्लीज माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.